राज्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलेला आहे। विदर्भ, मराठवाडा आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलंय। सोलापूर शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे लोहगावमधल्या गावठाण हद्दीमध्ये पाझर तलाव फुटलेला आहे। शेतीचं नुकसान झालंय। जालना, परभणी, धाराशिव इथे सुद्धा जोरदार पाऊस बरसलेला आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये सुद्धा पावसानं थैमान घातले। खिलोरी, आमला, कळमगव्हाण या भागांना फटका बसलेला आहे। तर सोलापूर, परभणी, जालना, धाराशिव, अमरावती, अहिल्यानगर, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही 8 दृश्य आपण पाहतोय। या सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे। जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे नदी नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पावसाचं पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरातल्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांची शेती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेकांच्या शेतांमधली पिकं सुद्धा वाहून गेलेली आहे। रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे।